नमस्कार मंडळी, मी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे। तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत, तर मुलांना मधल्या वेळेत काहीतरी खायची इच्छा होते। तर अशा पद्धतीची अगदी कुरकुरीत बिना भाजणीची चकली करून बघा, खूप छान होते। तर त्यासाठी लागणारे साहित्य सांगते। इथे 2 वाटी रवा घेतलेला आहे मी, बारीक रवा घेतलाय मी। आपल्याला इथे बारीक रव्याचा वापर करायचा आहे। जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जो मोठा रवा आहे तो मिक्सरला तुम्ही बारीक करून घेऊ शकता। तर 2 वाटी रवा घेतलाय। याच्या आधी मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पण थोडंसं प्रमाण कमी दाखवलं होतं। तर अंदाजे साधारण हा अर्धा किलो रवा आहे। तर आपल्याला इथे 2 वाटी रवा घेतलेला आहे। त्याच वाटीच्या मापाने आता आपण 4 वाटी पाणी घालायचं आहे। ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला आहे ना, त्याच वाटीच्या मापाने 4 वाटी पाणी घ्यायचंय। अगदी कुठलीही भाजणी न करता, अगदी जर तुम्हाला वाटलं की आता लगेच चकली बनवायची तर तुम्ही ही चकली लगेच बनवू शकता। तर इथे 4 वाटी पाणी घेतलेलं आहे मी, आणि 1 चमचा जो आपण पोहे खातो ना, तो 1 चमचा भरून मीठ घालायचे आपल्याला। त्यानंतर साजूक तूप घालायचे 4 चमचे। तुम्ही तुपाऐवजी इथं बटर किंवा तेलाचाही वापर करू शकता, तुम्ही तेलही वापरू शकता। तर या ठिकाणी बघा 4 चमचे साजूक तूप घातलेलं आहे मी। पाण्याला उकळी येऊ द्यायची आपल्याला। आता या फुल गॅस करून मस्त अशी पाण्याला उकळी आलेली आहे। आता थोडा थोडा करून आपण आता रवा वैरून घेणार आहोत। एकदम रवा घालायचा नाही, थोडा थोडा करून घालायचा आहे। बघा मी दाखवल्याप्रमाणे रवा वैरून घ्यायचा आहे आपल्याला। जे मी प्रमाण सांगितलेलं आहे तसंच जर तुम्ही परफेक्ट प्रमाण घेतलं तर तुमची चकली अगदी परफेक्ट होईल। तर थोडा थोडा करून आता रवा आपण वैरून घेणार आहोत। या ठिकाणी गॅस बारीक करायचा आहे आता आपल्याला, आणि अशा पद्धतीने रवा वैरून घ्यायचा आहे। बघा बऱ्यापैकी आपला रवा फुललेला आहे। मस्त असं एकदम छान फुलला की गॅस बंद करून द्यायचा। ही चकली अगदी कमी वेळामध्ये, जे आपल्या घरामध्ये सामान असतं ना, साहित्य, त्यामध्येच तुम्ही बनवू शकता। कुठलीही भाजणी करायची गरज नाहीये। अगदी कमीत कमी वेळामध्ये ही चकली तयार होते। जितकी करायला सोपी आहे ना, तितकीच खायला तर अप्रतिम लागते। बघा आपला मस्त असा रवा फुललेला आहे। आता या ठिकाणी गॅस बंद करून देते मी, आणि आपल्याला हा गरम गरमच जो आपला रवा आहे ना, तो एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचा आहे, एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढायचा आहे। तर या ठिकाणी मी मोठी परात घेतलेली आहे, त्यामध्ये हा रवा काढून घेते मी पूर्णपणे। तरी बघा मी आता रवा काढून घेतलेला आहे परातीत, आणि त्याच कढईमध्ये 1 ग्लास पाणी घालायचे आपल्याला, 1 ते 1.5 ग्लास गरम करायला। गॅस बारीक करायचा। आपल्याला हे पाणी नंतर लागणार आहे। तर गरम गरमच रवा आहे। तर आपण आता गरम गरम या रव्यामध्ये की नाही तांदळाचं पीठ घालणार आहोत। ज्या वाटीने तुम्ही रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने 4 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचे। जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही जे आपले घरात पोहे असतात, आपण जे पोहे खातो ना, ते पोहे मिक्सरला बारीक करून गाळणीने गाळून ते 4 वाटी पोहे तुम्ही यामध्ये घालू शकता। जर पीठ नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही पोहे बारीक करून पोह्याचं पीठ घातलं तरीही चालेल। तर आता या ठिकाणी बघा मी 5 चमचे तीळ घेतले, 4 ते 5 चमचे। 1 मोठा चमचा ओवा घेतलेला आहे। त्यानंतर 2 चमचे धना पावडर, 2 चमचे लाल तिखट, आणि 1 चमचा मीठ घालायचे। लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता, आणि मीठ मी 1 चमचा घातलेला आहे फक्त, कारण की आपण रवा ज्यावेळेस वैरून घेतला त्यावेळेस आपण मीठ 1 चमचा घातलेलं होतं, त्यामुळे मीठ प्रमाणातच घालायचं, खूप जास्त घालायचं नाही। जर तुम्हाला थोडंफार मीठ कमी वाटलं तर तुम्ही थोडंसं नंतर चव बघून मीठ घालू शकता वरून थोडंसं पीठ मळतानाच। तर अशा पद्धतीने आपल्याला गरम गरमच पीठ मळायचं आहे। आणि इथे अर्धा चमचा हळद घालते मी, मगाशी हळद घालायची विसरली होती, मोठा अर्धा चमचा हळद घालायची आहे। आणि हे आपल्याला गरम गरमच मळून घ्यायचं आहे, थंड झाल्यावर मळायचं नाही आहे। जितकं होईल तितकं आपल्याला हे रव्यामध्ये मळून घ्यायचं आहे बघा आता। आणि जर आता वरून आपल्याला पाणी घालायची गरज वाटली तर या ठिकाणी आता मी गरम पाणी घालते बघा। गरम पाणी जे आपण मगाशी कढईमध्ये गरम करायला ठेवलं होतं ना, ते पाणी घालायचं आहे।
इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी घालायचं नाही आहे. गरज पडेल असं पाणी घालायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही आहे. तर बघा अशा पद्धतीचं आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे चकलीचं. खूप जास्त पातळही नाही मळायचं आहे, असं घट्टसर मळायचं आहे. बघा मी दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने जर पीठ मळलं ना आपल्या चकलीला काटे खूप छान येतात. बघा हे असं पीठ मळायचं आहे. तर मस्त असं आपलं चकलीचं पीठ मळून तयार आहे. तर आता आपण एका पातेल्यामध्ये याला काढून झाकून ठेवणार आहोत आणि लगेच चकली करायला घ्यायचं आहे, फक्त पीठ झाकून ठेवायचं. तर या ठिकाणी मी सोऱ्या घेतलेला आहे आणि आता याला आपण तेल लावून घेणार आहोत. थोडंसं तेल लावायचं आहे जेणेकरून पीठ चिकटणार नाही आतमध्ये चकलीचं. आणि मी चकलीचा साचा घालून घेतलेला आहे आतमध्ये आणि तेल लावायचं. मस्त अशा चकल्या तयार होतात मी दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही चकल्या बनवल्या तर. तर बघा या ठिकाणी आता मी थोडंसं पीठ घेते. बघा या ठिकाणी माझा मुलगा जो आहे ना तो खूप मध्ये मध्ये करतोय आणि मला म्हणतो की आई मलाही दे बनवायला, मी तुला मदत करतो, मी चकली बनवतो. तर बघा अशा पद्धतीने थोडंसं मळून घ्यायचं पीठ आणि सोऱ्यामध्ये घालून मस्त असं चकल्या करून घ्यायच्या. दाबून आपण पीठ भरून घेणार आहोत आणि छान अशा चकल्या करून घ्यायच्यात. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलं दिवसभर घरी असतात आणि सारखे डब्बे शोधत असतात की काही खाऊ आहे की नाही डब्यांमध्ये. तर तुम्ही अशा पद्धतीच्या चकल्या करून ठेवा, तर बघा मुलं किती आवडीने खातील. तर बघा किती मस्त अशी चकली तयार होते. लगेच चकली अगदी परफेक्ट तयार झालेली आहे. मी 2 प्रकारे चकली बनवून दाखवले. बघा अशा पद्धतीने तुम्ही चकली बनवू शकता. सरळ लाईन ओढून घ्यायची आणि नंतर त्याला आपण गोल फिरवून घ्यायचं. अशाही चकल्या पटकन होतात. अशाच पद्धतीने मी सर्व चकल्या करून घेते. तर बघा या ठिकाणी किती छान आपल्या चकल्या तयार होतात. बिलकुल चकली तुटत नाही आहे, काटेही छान आलेले आहेत. एका बाजूला तेल ठेवलेलं आहे गरम करायला मी. तेल मस्त असं आपलं गरम झालेलं आहे, छान कडकडीत. ज्यावेळेस आपण चकली टाकतो ना त्यावेळेस तेल छान गरम झालेलं पाहिजे. आणि मस्त असं आपण फुल गॅसवरतीच चकली तळणार आहोत. आधी जोपर्यंत चकली आपली कडक होत नाही तोपर्यंत फुल गॅसवरती तळायची. मस्त अशी चकली कडक झाली की खालची बाजू वर करायची, लगेच चकली हलवायची नाही आहे. दोन्ही बाजूनी चकली आपली कडक झाली की मग तुम्ही गॅस मीडियम करू शकता आणि मस्त अशी चकली तळून घ्यायची आहे. साधारण एक 7 ते 8 मिनटं लागतात चकली तळण्यासाठी. मस्त अशा सर्वच चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत. बघा या ठिकाणी तेलाच्या बुडबुड्या खूप कमी झालेल्या आहेत आणि चकली खाली तळायला गेलेली आहे. म्हणजे परफेक्ट अशी आपली चकली तळलेली आहे. तर मस्त अशा चकल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. तर या ठिकाणी बघा मस्त अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.